अरे तुला वाटतंय खरं शीतला जा म्हटली म्हणून? उद्या तिला सोडून जाताना उमरा ओलांडताना जर ती नाही म्हणली तर? शीतले, बाकी काय बी करायला सांग मला, फक्त आर्मी सोड असं कधीच सांगू नको. तेवढं नाही होणार माझ्याच्यानं. आहो आहो काय? जेवाय वाढू का? नको, भूक नाही मला. जरासं खाऊन घेतलं असतं तर. नको. आहो शीतले, आपला इथे गेलाच नाही असं वाटतं ग. असं वाटतं की उद्या सकाळी माळा पाहायला जाईन ना, तेव्हा तिकडं उभा असेल आणि मला म्हणाल, आजा चल रेस लावायची का? शांत व्हा आधी, एकदम शांत व्हा. आता अजिबात काय बोलू नका, शांत पडून राहा. अगं पहाटेचे 3 वाजल्यात, एवढ्या लवकर कशाला उठलीस? काय नाही, असंच. काय झालं? हो, रातभर जागीच आहे मी. डोळ्याला डोळा लागत नाही. काय झालं? विक्रमचं बघितल्यापासून डोक्यात नुसती कालवा कालव चालली आहे बघा. अगं जे झालं ते ना तू टाळू शकत ना मी. नियतीनं जसं ठरवलं असेल तसंच होणार. अहो पण काही गोष्टी नियतीऐवजी आपल्या हातात असतील तर? म्हणजे अहो तुम्हाला कळत कसं नाही, 2 दिवसात आता अजिंक्य जाणार. उगाच काय बाय मनात आणू नकस. असं म्हणून कुठं काय होतंय वय? 2 दिवसापासून माझ्या तर उरात धडकीच भरली बघा. त्या पिक्याच्या आईकडे बघितलं की त्या जागी मला आपली शीतलीच दिसायला लागते. असला अभद्र मनात विचार आणू नकोस. अहो मी काय तर मुद्दाम करते वय, पण कालपासून बघितलं ना व विक्याच्या आईची अवस्था कशी झाली आहे ती. होय, तिच्यावर जी वेळ आली ती कुणावर पण आणू नकोस रे बाबा. असं साकडं घातलंय मी त्या पांडुरंगाला. तुम्ही
माझं ऐका. अजिंक्यनं तिकडे जाण्यापासून थांबवलं तर पण असं कसं सांगायचं? ते मला काय बी माहित नाही. काय पण करा, पण त्यांना जाऊ देऊ नका. बर, बघू. बघू बिगू काय नाही. आपल्या पोरीच्या बाबतीत असं काय घडलं तर या नुसत्या कल्पनेनंच मला कापरं भरतंय. ते काय नाही, त्यांना म्हणावं दुसरं काय बी करा. अख्खं आयुष्य पडलंय हो आपल्या शीतलचं. बर, बोलतो मी अजिंक्यची. तू झोप आता, झोप. देवा पांडुरंगा, तुझ्या मर्जी पुढं आमचं कुणाचं काय चालणार बाबा? आमचं भोग आम्हालाच फेडायला पाहिजेत. फक्त सोसल असं दुःख वाट्याला घाल, एवढंच मागणं आहे बघ. जीजे, काय ग? काय झालं? काय नाही रे, आज आपल्या तायडीची आठवण लई येते मला. जीजे, मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ती. मला आजाची काळजी लई वाटते बघ. जीजे, आजाला पण लहानाचा मोठा केला, त्याला सांभाळलं. आता त्याचं पुढं काय होणार ह्योच डोसक्यासारखा विचारतोय माझ्या बघ. अगं मग त्यात रडायचं काय? हा, आता समजा चांगलं आहे का नाही? आजा बी मार्गाला लागलाय, सोन्यासारखी बायको आहे, संसार आहे, अजून काय पाहिजे? अरे म्हणूनच काळजी वाटत्या. जीजे, काय बोलती काहीच कळना बघ मला. अरे समाधान्या, 2 दिवस झाले माझ्या डोळ्याची झोप उडाली बघ. जीजे, विक्रमच्या जाण्यानं समद्यांच तसं झालंय बघ. पण जीजे, तू काळजी करू नकोस. अरे पिकेच्या तोंडाकडे बघितलं तर पोटात बडबड येते माझ्या. कसं व्हायचं रे त्या पोरीचं? अगं समजा गाव आहे त्यांच्या पाठीमाग, हा, आपण आहेच की. अरे तरी पण तरणा ताटा योग गमावलाच का नाही तिनं? जीजे, जे झालं ते झालं, त्याच्या रोगात आपण कशाला जास्त. म्हणूनच मन घाबरते माझं. समाधानी ऐक माझं, आपण लोक आजाला पाठवायला. अगं पण पण बिन काय नाही, मी सांगते त्याला. माझं ऐकल तो बघ, ऐकल. नग आता लगेच बोलू नकोस त्याच्याशी असलं काय. अरे लगेच म्हणजे आता 2 दिवसांनी तिची जायची वेळ आली की. पण जीजे, अगं त्यानं ट्रेनिंग पूर्ण केलंय, हा, असं निम्म्यातनं माघारी वळणं मला नाही पटत. अरे आपल्याला त्याच्याशिवाय दुसरं कोण आहे र?